खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे। या माध्यमातून यात्रोत्सवाच्या नियोजनाची मनपा आयुक्तांसह देवपूर पोलिसांनी पाहणी करत व्यापाऱ्यांना काही सूचना केल्यात। यंदाच्या यात्रोत्सवामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे, तर पार्किंग मोठ्या पुलाच्या पलीकडे करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच अग्निशमन दलाची वाहनं देखील 24 तास या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत। भाविकांना आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी स्टॉल धारकांसह दुकानदारांना एकाच रांगेत दुकान लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। धुळे शहराची ग्रामदेवता असलेल्या आई एकविरा देवी यात्रेची चैत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात यात्रेचं आयोजन केलं जातं। या यात्रेत एकविरा देवीच्या दर्शनासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने येत असतात। भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीनं युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे। अशातच मनपा आयुक्तांनी थेट एकविरा देवी मंदिर परिसराची पाहणी करत यात्रोत्सवाच्या नियोजन करण्याच्या सूचना संबंधित मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात। नमस्कार, आज पाहणी केली। आपला एकविरा मातेचा उत्सव चालू होतोय, तर दरवर्षी तर यात्रा भरते। मागच्या वर्षी पण आपण या भागाची पूर्ण पाहणी केली होती महानगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या। आज पण याच्या पूर्वतयारीसाठी आपण या सगळ्या परिसराची पाहणी केली। याचं कंत्राट आपण यांना दिलेलं आहे, या पाळणे खेळणे आणि बाकीच्या गोष्टीचं। ते कंत्राटदार पण आता सोबत आहे, आमची महापालिकेची सगळी टीम आणि पोलीस प्रशासनाची सगळी टीम इथे आहे। मागच्या वर्षी आपण काही गोष्टी आपल्याला ज्या अडचणीच्या वाटल्या होत्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची हे आहे की एक्झिटला थोडासा अडचण वाटते, लोक कशी दुकानं वेडीवाकडी लावतात। तर यावेळी आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ते लाईनमध्ये आलं पाहिजे। पार्किंग थोडं, तो जो मोठा पूल आहे त्याच्या तिथून पलीकडच्या बाजूला राहील। हा रस्ता पूर्णतः पेडेस्ट्रियल राहील आणि मोकळा राहील, आणि इकडच्या बाजूचा जो पूल आहे तो पण वाहनांसाठी बंद ठेवणार आहोत। महापालिकेच्या वतीनं आपल्या अग्निशमनची व्यवस्था आपली राहील। मोठ्या म्हणजे जे हॉटेल वगैरे लागणार आहे तिथे त्यांनी त्यांचे पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर ठेवायचे आहेत। महापालिकेच्या वतीने पण एक मोठा फायर फायटर, एक छोटा फायर फायटर, आमच्या फायर बाईक, ही सगळे इमर्जन्सीच्या याच्यासाठी असतील। सीसी कॅमेरे मागच्या वेळी लागले नव्हते, यावेळी सीसी कॅमेरे लावण्याच्या इन्स्ट्रक्शन्स पण आपण दिलेले आहेत। त्याचं कमांड अँड कंट्रोल सेंटर हे देवपूर पोलीस स्टेशनचं राहील, तर तिथून ते सगळं ऑपरेट होईल असं आता चर्चा झाली आमची। आणि या जे नदीच्या पात्रात जे पाळणे वगैरे लागतात यांच्यासाठी एक रस्ता येण्याचा आणि एक रस्ता जाण्याचा एक्झिटवाला असा आपण ठेवतो। इमर्जन्सीला तो ऑपरेट होईल आणि मधल्या याच्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये एक आपण कच्चं हे करणार आहोत, बॅराकेटिंग करून घेणार आहोत, जेणेकरून गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर झाली तरी पण ती मोबिलाइज प्रॉपर होईल याच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत। आमचा आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा आणि लाईटचा विभाग हे बाकीच्या ज्या आपल्या दुकानांसाठी आणि याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम करणार आहे। ही यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। आम्ही प्रॉपर नियोजन करू याचं। आपलं काही कुणाकडनं लोकांचे सुझाव आले तर त्याच्यावर पण निश्चित आपण काम करणार आहोत। धन्यवाद। पण आम्हाला चांगला अनुभव आहे। मागच्या वर्षी सुरळीतपणे यात्रा पार पडलेली आहे, किरकोळ 1-2 इन्सिडन्ट्स वाहन चोरीच्या बाबतीत सोडून देतं। यावर्षी जास्तीत जास्त CCTVच्या अंडर पूर्ण सिस्टीम आणण्याचे आमचे प्रयत्न चालले आहे। त्याच्याप्रमाणे सेंट्रल एक कंट्रोल रूम पोलीस स्टेशन देवपूरला राहील आणि त्याप्रमाणे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाईल। जास्तीत जास्त पोलीस व्यवस्थित पद्धतीने वापर करण्यात येईल। लोकांनी देखील याबाबतीत शिस्त पाळणे, योग्य नेमलेल्या पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करणे, त्याचप्रमाणे दुकानं पण शिस्तीत लावणे, जेणेकरून काही अप्रिय घटना घडल्यास तात्काळ मदत तिथपर्यंत पोहोचता येईल अशा पद्धतीने व्यवस्था करावी लागणार आहे। ट्रॅफिकचं पण नियोजन याच्यात व्यवस्थित आम्ही यावर्षी करणार आहोत। कोणालाही बघताना अडचणी येणार नाही त्याची पुरेपूर काळजी आणि सुरक्षेची पूर्ण काळजी धुळे पोलीस कडून घेण्यात येईल। यावेळी मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, मनपाचे अभियंता नवनीत सोनवणे, नरेंद्र बागुल, चंद्रकांत जाधव, राजेश वसावे यांच्यासह मनपा अधिकारी व देवपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।